नमस्कार, सीमास फॅमिली किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। बटाटा साबुदाण्याची खिचडी तर आपण नेहमीच बनवतो, पण आज मी साबुदाण्याची नवीन खिचडी बनविते। इथे मी बटाटा न वापरता कच्ची पपई वापरणार आहे। 200 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे, त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। साबुदाण्यामध्ये जर कमी पाणी झालं तर मग त्यामध्ये थोडासा पाण्याचा फुलवा देऊन आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे, साबुदाणा नरम होऊन जाईल। साबुदाण्यामध्ये जास्त पाणी झाले तर तो पसरत भांड्यात किंवा ताटात पसरून घेऊन पंख्याखाली हवेशीर थोड्या वेळापुरते ठेवावे, त्यामुळे साबुदाणा हा मोकळा होऊन जाईल। यामध्ये मी एवढं पाणी टाकलेलं आहे साबुदाण्याच्या अगदी थोडंसं वर, आणि या साबुदाण्याला 5 तास भिजत ठेवायचे आहे। कच्च्या पपईची साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी कच्ची पपई धुवून त्याचे साल काढून असे काप करून घेतलेले आहे। त्यामधले बिया काढून किस तयार करून घ्यायचा। रेसिपीसाठी लागणारे साहित्य: अर्ध्या कच्च्या पपईचा किस, 200 ग्राम साबुदाणा 5 तास भिजवून घेतला, 1 वाटी शेंगदाणा कूट आणि दुसऱ्या शेंगदाण्याचं पण कूट तयार करून घ्यायचं आहे। असे मिळून 2 वाटी शेंगदाणे कूट घ्यायचे, 1 छोटा चमचा मिरेपूड, जिरं घेतलेलं आहे फोडणीसाठी, हिरव्या मिरच्या 7-8 बारीक काप केलेले, दही 2-3 चमचे घालायचे आहे, मीठ चवीनुसार। गॅसवर मोठ्या फ्लेमवर कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये मी 3 चमचे तेल घातले। तेल गरम झाले, त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले, मिरचीचे काप घातले, मिरेपूड, पपईचा किस घालायचा आणि त्याला परतून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची। किस परतून झालेला आहे, त्यावर आपल्याला 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायसाठी झाकण ठेवायचे। 2 मिनिटं झालेले आहे, आपण झाकण काढू आणि पपईचा किस शिजला की नाही ते बघून घेऊ। आता आपण किसला परतून घेऊ। असं करून आपल्याला किस शिजेपर्यंत बघायचं आहे। तर 2-2 मिनिटानंतर अशी 2 वेळा वाफ काढून घ्यायची आहे। तेव्हा आपला जेव्हा किस पूर्ण नरम होईल त्यावेळेसच आपल्याला यामध्ये साबुदाणा घालायचा आहे। तर आपला किस आता नरम झालेला आहे। आता यामध्ये 1 चमचा मिरची पावडर घालायची, त्याला परतून घेऊ। आता यामध्ये साबुदाणा घालायचा, साबुदाणा घालून झालाय आणि याला मिक्स करून घ्यायचं। साबुदाणा छान परतून घ्यायचा आहे। साबुदाणा परतून झालेला आहे, त्यामध्ये शेंगदाणा कूट टाकायचा 2 वाटी। शेंगदाणे भाजून वेळेवर कूट केल्यास त्या शेंगदाण्याच्या कुटाला छान तेल सुटतं आणि ते खायला खूप चविष्ट असते। साबुदाणा खिचडी छान परतून घेऊ। साबुदाणा खिचडी परतून झालेली आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालू। यामध्ये मी इथे 1.5 चमचा मीठ घातले आहे। साबुदाणा खिचडीला आता आपण चांगले परतून घेऊ। साबुदाणा खिचडीवर मी 2 मिनिटांसाठी झाकण ठेवते। 2 मिनिटं झालेली आहेत, आता आपण झाकण काढून घेऊ। आपण जर 2 मिनिटाचे जास्त झाकण ठेवले तर वाफेचं पाणी पडून उसळ ही चिकट होऊ शकते, म्हणून 2 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेऊन त्याला व्यवस्थित चांगलं परतून घेऊ। आपली उसळ ही छान व्यवस्थित परतून होत आहे। याला छान असं 2-3 मिनिटापर्यंत हलवत राहू, परतत राहू आणि छान मोकळी अशी आपली नरम उसळ तयार होत आहे। आता या साबुदाणा खिचडीमध्ये 2 चमचे दही घालून घेऊ। गॅसची फ्लेम मोठी करून साबुदाणा खिचडी ही 2-3 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायची आहे। कच्ची पपईसोबत दह्याचं कॉम्बिनेशन चवीला खूप छान लागतं। उपवासासाठी स्पेशल अशी रेसिपी आहे कच्च्या पपईची साबुदाणा खिचडी।
आपली ही नरम मऊ आणि मोकळी दाणेदार कच्च्या पपईची साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा कच्च्या पपईची साबुदाणा खिचडी, तुम्हाला पण आवडेल. नवीन प्रकार आहे, खूप छान स्वादिष्ट अशी, आणि ही दही मिरेपूड सोबत खायची आहे. ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.